निश्चितपणे धन्यवाद सर. आणि हे होते अर्थात समीर पाटील ज्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केले. एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जातात राजाबाईंसाठी ज्यांनी इतकं मोठं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलंय की आपले ग्रामीण पट्ट्यातील खेळाडू हक्काने सांगू शकतील. मी एक देवाचरणी प्रार्थना करतो. पुण्याचे जाऊया समालोचन कक्षामध्ये. ओव्हर टू यू प्रितेश दादा. सो आपण वळतोय मॅच कडे. चिझा 11 संघाकडून आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला शिरोविक आलाय. त्याच्या खास शैलीमध्ये आहे, अंदाजामध्ये शिरूने सुरुवात केली. पहिल्या चेंडूवर चौकाराची मोहर लागले आणि चौकारानं मोस्ट वेलकम केले गोलंदाजाचं. अगदी पहिल्या चेंडूवरती व्हेरी फर्स्ट बॉल वरती एक शानदार चौकार. थँक्यू व्हेरी मच डीजे. शिरोविक एक मोठा खेळाडू आहे आणि निश्चितपणे पहिल्या चेंडूवरती त्याने त्याची प्रचिती दिली. अगदी वेल बिगन पाहायला मिळते शिरूच्या बॅट मधनं. या चेंडूवरती मात्र आपण पाहतो अगदी इम्प्रोवाइज केलं होतं शिरूने आणि चेंडूला डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळायचा इरादा होता. या चेंडूवरती धाव मात्र मिळते एक धाव. संघाची धाव संख्या धावफलकावर पाहायला मिळेल 5 धावा. जिचा 11 संघ आपण पाहतोय बॅटिंग करतोय. निश्चितपणे 5 ओव्हरची ही मॅच असणार आहे आणि 5 ओव्हरची ही शेवटची मॅच असणार आहे. यानंतर सेकंड राऊंडच्या मॅचेस आहेत त्या सर्व मॅचेस या 4 ओव्हरच्या आहेत. याची दक्षता यानंतर खेळणाऱ्या सर्व संघांनी घ्यायची आहे. त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय डीएसपी टायगर संघ. डीएसपी टायगर संघ हा संकेत पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे आणि या संघाकडून आपण पाहतोय नितेश हा गोलंदाज पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. शिरूच्या साथीला आलेला फलंदाज महेश. पाहूया आता कशा पद्धतीने शिरूला सहाय्य करेल. पॉवर प्लेचं ओव्हर अगदी महत्वपूर्ण आहे. या षटकामध्ये किती धावा येतात यावर खूप काही निर्भर असणार आहे. महेश मात्र आपण पाहतो अगदी चांगल्या पद्धतीने चेंडू खेळून काढलाय. सन्मान दिला होता. चांगला फटका पाहायला मिळाला. 6 धावा धावफलकार लागतायत. पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर निश्चितपणे फलंदाजांचं षटक असं पहिलं म्हटलं जायचं होतं. पण जसं क्रिकेट डेव्हलप होत गेलं तसं पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजीने सुद्धा आपल्या गोलंदाजीमध्ये इम्प्रूव्हमेंट केली आणि त्यानंतर आता काही गोलंदाज हे पॉवर प्ले स्पेशालिस्ट सुद्धा ओळखले जातात. तशा काही स्वरूपाची गोलंदाजी आता गोलंदाजीला करावी लागेल. परंतु नितेश समोर एक मोठं आव्हान पाहायला मिळते ते म्हणजे शिरूविक याचं. शिरूविक जर म्हटलं ना तर खऱ्या अर्थानं अनेक मोठ्या व्यावसायिक स्पर्धा खेळण्याचा अनुभव ज्याच्याकडे आहे. किंबहुना अनेक आयकॉन स्वरूपाच्या स्पर्धा अनेक प्रीमियर लीग तो खेळलाय. त्यामुळे या प्रकारच्या लीग मध्ये कसा खेळायचा याचा पुरेपूर अनुभव या खेळाडूकडे आहे. या दरम्यान हे मात्र आपण पाहतोय मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालं दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये आणि ही धाव मात्र बाईच्या रूपात आलेला आहे असं पंच सांगतायत. संघाची धाव संख्या 1 ने उंचवते आणि धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 7 पर्यंत. जेथे ओव्हर क्रमांक पहिला चालू आहे. शिरूने दमदार आणि धोक्यात सुरुवात केली होती. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला पण त्यानंतर मात्र आपण पाहतोय धावा येताना पाहायला मिळत नाहीये. महेश शिरूला साथ देताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात जर आपण पाहिलं तर एक चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळते. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असताना त्यावेळी खरी डोकेदुखी गोलंदाजीची असते. कारण गोलंदाजाला प्रत्येक वेळी आपल्या लाईन लेन मध्ये बदल करावा लागत असतो. परंतु गोलंदाजाने अद्यापर्यंत अगदी चांगला मारा केला असं सुद्धा आपण म्हणू शकतो. जिथा 11 फलंदाजाला त्याने पूर्णतः जखडून ठेवले. स्लोवर 1 रीड जरूर केला होता परंतु बॅटच्या पट्ट्यावरती बॅट्समनला हा चेंडू घेता आला नाहीये. टायमिंग अगदी खराब पाहायला मिळालं आणि त्यामुळे मात्र आपण पाहतोय हा चेंडू चांगला पाहायला मिळालाय. हा चेंडू निर्धाव आलेला आहे. शेवटचा चेंडू येणं शिल्लक. धाव फलकावरती केवळ 7 धावा आहेत. जिचा 11 संघ आपण पाहतोय पहिल्या षटकात बॅटिंग करत असताना संयमी आणि त्याचवेळी आश्वासक सुरुवात करताना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू या षटकातील. हा चेंडू अगदी चांगला पाहायला मिळाला. फुल्लातून मारा पाहायला मिळतोय. डीएसपी टायगर संघाचा गोलंदाज नितेश द्वारा पहिल्या चेंडूवरती चौकार आला पण त्यानंतर त्याने जे कमबॅक केलं ना ते दिमाखदार असं पुनरागमन होतं आणि या पुनरागमनाला दाद ही नक्कीच द्यावी लागेल. नितेश पाटीलचं बहरदार षटकात जे आपण पाहतोय सांगता आणि समाप्ती होते आणि पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावफलकावरती धावा आपण पाहतोय 7 धावा लागल्यात. तिथून मारा पाहायला मिळालाय पहिल्या षटकांमध्ये. 5 ओव्हरची ही मॅच आहे आणि 5 ओव्हरची मॅच असल्या कारणानं एक चांगला मुकाबला पाहायला मिळतोय.
शिरू वीक नावाचं एक मोठं आव्हान डीएसपी टायगर संघासमोर असणार आहे. पाहूया शिरूच्या बॅटिंग वरती खूप काही निर्भर असणार आहे, कारण म्हणतात ना अशा माणसाला थांबवणं फार कठीण असतं की ज्याला माहित त्याचं ध्येय काय आहे आणि त्याच पद्धतीने बॅटिंग करणारा आपण पाहतो बॅट्समन शिरू वीक पाहायला मिळतोय. त्याच्या समोर गोलंदाजीला महेंद्र पाटील आलेला आहे. पाहूया महेंद्र या षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. निश्चितपणे ही जे बॅटल आहे ना हे शिरू वर्सेस देवा असं रंगणार आहे, कारण दोन्हीही खेळाडू एकमेकांचे ऑपोनंट म्हणून खेळत आहेत आणि दोन्हीही खेळाडू अगदी अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत. तो मॅच मध्ये रंगत पाहायला मिळेल आणि त्याच वेळी देवाने आपल्या संघातील गोलंदाज महेंद्रच्या हाती चेंडू सुपूर्द केलाय. पाहूया गोलंदाजी कशी होईल. शिरू मात्र आपण पाहतोय फुल्लातून फटका दाखवतोय आणि का मी मोठा खेळाडू आहे याची तुणूक या फटक्यामधून पाहायला मिळालं. अफलातून शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. चौकार आल्या पहिल्याच चेंडूवरती. निश्चितपणे डीजे मास्टरने सुद्धा अगदी समर्पक असं गीत वाजवले, कारण चर्चा ही सर्वत्र शिरूची आहे. अलिबाग प्रीमियर लीग मध्ये ज्या पद्धतीने शिरू खेळला, किंबहुना त्याने आपल्या संघाला ज्या पद्धतीने लीड केलं होतं ना, पण त्याच वेळी हा चेंडू कमबॅक करणारा मॅच मध्ये अगदी घमासान युद्ध पाहायला मिळते. दोन्ही संघ आपापल्या परीने अगदी चांगल्या पद्धतीने एफर्ट्स लावतायत, प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत आणि यामुळे या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं क्रिकेटचा एक जबरदस्त युद्ध पाहायला मिळेल यात कोणतीही शंका नाहीये. पहिल्या चेंडूवरती चौकारल्यानंतर दुसरा चेंडू अगदी अफलातून टाकलाय महेंद्र याने. हा चेंडू मात्र आपण पाहतोय ट्रॅव्हल करतोय सीमारेषेच्या दिशेने, क्षेत्राच्या खूप दूरवर ना चेंडूचा पाठलाग सुरू करतोय, परंतु 2 धावा शिरूविकने कंप्लीट केल्यात. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 2 ने उंचावते आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 13 पर्यंत. निर्धारित 5 ओव्हरची ही मॅच आहे, सो नो डाऊट शिरूच्या संघाला कमीत कमी 60 धावांपर्यंत मजल मारावी लागेल. जर 60 धावा झाल्या तर निश्चितपणे ती या मैदानावरची एक फायटिंग टार्गेट होऊ शकेल, किंबहुना एक चांगलं आणि आव्हानात्मक लक्ष होऊ शकेल आणि त्यासाठी शिरूची बॅटिंग कशा पद्धतीने असणार ते पाहणं सुद्धा रंजनदार ठरेल. ओहो, क्या बात है, जोरदार अपील, लाऊड अपील पाहायला मिळते. चांगला मारा आहे ते पाहायला मिळालाय, कौतुक करावं लागेल. निश्चितपणे क्रिकेटमध्ये काही वेळा असं येतं ना की जिथे पंचांवरती प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न सुद्धा पाहायला मिळतो, परंतु पंच जर आपण पाहिलेत ना अगदी नावाजलेले आणि त्याचवेळी MCAचे अधिकृत पंच पाहायला मिळतात. आशिष मोकाशी ठाण्याचे पंच पाहायला मिळतात, त्याचवेळी मनोज गुप्ता हे मुंडाला बिलॉंग करणारे पंच आणि थर्ड अंपायर पाहायला मिळतात अशोक पवार जे बिलॉंग करतात ठाण्याला. हे 3 पंच आपण पाहतोय या पूर्ण स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका अगदी चांगल्या पद्धतीने निभावताना पाहायला मिळतात. धावफलकावरती 13 धावा लागल्यात, परंतु महेंद्र पाटील शिरू सारखा दर्जेदार फलंदाज समोर असताना अगदी अफलातून मारा करतोय. ओहो, क्या बात आहे. शिरूला रोखून ठेवणं किंबहुना शिरूला जखडून ठेवणं हे साध्या गोलंदाजाचं काम नसतं आणि ते महेंद्राने करून दाखवले. त्यामुळे आपण पाहतोय महेंद्रच्या गोलंदाजीला दाद घ्यावी लागेल, किंबहुना महेंद्र ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो ना कौतुक करावं लागेल. आपल्या गोलंदाजीमधील कुशलता मैदानावरती तो दाखवतोय. शिरू रिव्हर्सचा प्रयत्न अटेम्प्ट करत होता, परंतु त्याला पुन्हा एकदा आपण पाहतोय रोखून ठेवले. अप्रतिम स्पेल पाहायला मिळालाय. पहिल्या षटकात 7 धावा आल्या, दुसऱ्या षटकात सुद्धा 7 धावा आल्यात. गोलंदाजी
अगदी अफलातून आणि त्याच वेळी दर्जेदार आणि खऱ्या अर्थानं न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाची गोलंदाजी आपण पहिल्या 2 षटकांमध्ये पाहिली. शिरू विग सारख्या नामवंत फलंदाज समोर असताना ज्या पद्धतीने पहिल्या षटकात नितेश याने गोलंदाजी केली, किंबहुना दुसऱ्या षटकामध्ये त्याच्या पावलावरती पाऊल टाकत महेश याने सुद्धा अगदी शानदार स्पीड टाकलाय. पॉवर प्ले मध्ये खऱ्या अर्थानं दोन्ही गोलंदाजांनी अगदी इम्प्रेसिव्ह बॉलिंग केले आणि आपल्या गोलंदाजीने खऱ्या अर्थानं या मॅच वरती हे दोन्ही गोलंदाज अमिट असा ठसा उमटवताना पाहायला मिळतात. शिरू विग सारख्या दर्जेदार फलंदाजाला त्याने रोखून ठेवले आणि शिरू नावाचं वादळ जे शांत पाहायला मिळते त्याची रणनीती काय असणार, कारण शिरू सारखा बॅट्समन जो नेहमीच आपल्याला आक्रमक पाहायला मिळतो, कारण शिरू हा असा खेळाडू आहे जर का त्याच्या बॅटमधून एक जर मोठा सिक्स आला तर निश्चितपणे त्याच्या बॅटमधनं धावांची फटकेबाजी पाहायला मिळेल. पण त्या शिरूला किंबहुना इथे थांबवले आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी होते ना, नक्कीच दाद द्यावी लागेल. त्याचबरोबरीने 100 आउट ऑफ 100 द्यावे लागतील ते गोलंदाजी करणारा संघातील गोलंदाजाला. ओव्हर नंबर डीएसपी टायगर्स वडोळी संघाकडून आपण पाहतोय तेजस आलाय गोलंदाजीला. शिरविक आहे त्याच्या समोर. पहिला चेंडू शिरू समोर आहे आणि तुम्ही जर त्याला अशा कुटप्पाचे चेंडू दिलेत ना, उत्तर एकच असणार, ते म्हणजे षटकार, षटकार आणि फक्त षटकार. थँक्यू व्हेरी मच डीजे. तेजस पाटीलचं अगदी षटकारांना मोस्ट वेलकम केलंय शिरू याने. शिरूच्या बॅट मधना एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळाला आणि 6 धावा आल्यानंतर आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलाय 20 या धावसंख्येपर्यंत. पहिला चेंडू अगदी खराब पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा सेम चेंडू त्याचाच रिमेक पाहायला मिळाला. सेकंड 6 इन अ रो. शिरू इज ऑन द फायर नाउ. शिरूच्या बॅट मधना आपण धावांची आतिषबाजी पाहतोय. शिरूच्या बॅट मधना होणारी चौफेर फटकेबाजी आता मात्र जिजा 11 संघाला एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेताना पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं शिरूची बॅट थांबली होती. किंबहुना त्यावेळी असं वाटलं की ती वादळापूर्वी ती शांत होती की काय, परंतु ती शांतता आता कन्वर्ट झाले वादळामध्ये. शिरू नावाचं स्ट्रॉंग मैदानावरती आल्यानंतर तेजस पाटील पूर्णतः बॅकफूट वरती, परंतु हा चेंडू डीएसपी टायगर संघाला एक चांगल्या पद्धतीने सुखद धक्का देणारा होता. त्याच वेळी एक आशादायक आणि सुखदायक चेंडू सुद्धा म्हणावा लागेल. एक चांगला चेंडू या दरम्यान पाहायला मिळाला तेजस पाटीलच्या माध्यमातून. 26 ऑन द बोर्ड. हा चेंडू मात्र आपण पाहतो अगदी स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. फक्त एकच धाव मिळते चेंडूवर. या षटकामध्ये शिरूची बॅट मात्र अगदी वेगाने चालताना आपण पाहतोय. धावा मात्र वेगाने येत आहेत आणि ज्या पद्धतीने धावांचा फ्लो आपण पाहतोय ना, ते पाहता निश्चितपणे येथे एक मोठी धावसंख्या बॅटिंग करणारा संघ जिजा 11 संघ उभा राहिला, कोणतीही शंका नाहीये. पहिल्या दोन्ही फलंदाजांदरम्यान आपण पाहतोय एक चांगल्या पद्धतीने निर्णायक भागीदारी पाहायला मिळते. किंबहुना पायर असल्याचं कार्य दोन्ही फलंदाजाने अगदी चांगल्या पद्धतीने केले. डावाची जडणघडण सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने होताना पाहायला मिळते आणि दोन्ही फलंदाजांदरम्यान आपण जर पाहिली ना तर एक चांगल्या पद्धतीची पार्टनरशिप सुद्धा आपण पाहतोय. या चेंडूवरती महेशच्या बॅट मधला एक मोठा प्रहार. येस इट इज out of the park for 6 runs. What a fantastic piece of batting by Mahesh. Thank you very much DJ. पहिल्या 2 गोलंदाजांनी जी गोलंदाजी केली होती ना, असं म्हणावं लागेल त्या गोलंदाजांच्या मेहनतीवर या गोलंदाजांनी पाणी फिरले, कारण या षटकामध्ये तब्बल 19 धावा आल्यात आणि फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाने या षटकांमध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजावरती एका मागोमाग एक प्रहार केले. दबाव, दडपण, प्रेशर आणि या प्रेशर मध्ये आलाय आणखीन एक चौकार. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 37च्या घरामध्ये.
थँक्यू व्हेरी मच डीजे. 3 षटकाच्या खेळामध्ये 37 धावा धाव फलकावर लागल्यात. शेवटची 2 षटके येण्या शिल्लक आहेत. जोडी अगदी चांगल्या पद्धतीने जमताना पाहायला मिळते आणि 3 षटकांमध्ये 12 धावांच्या सरासरीने आपण पाहतोय धावा जमवताना पाहायला मिळतोय. तो जीता 11 संघ. पाहूया डीएसपी टायगर संघाची रणनीती आणि स्ट्रॅटेजी येणाऱ्या नेक्स्ट 2 ओव्हर मध्ये कशा पद्धतीने असेल याचा अनालिसिस करण्यासाठी घेऊन जातोय आकाश मांजरेकर याचकडे. 37 ऑन द बोर्ड. अप्रतिम सुरुवात या ठिकाणी मॅचची आपल्याला पाहायला मिळाली. आज आपण जे पाहिलं ना, हा जो लॉट आहे, मग तो जिजा 11 असू देत, मग अगदी त्याच वेळेला DSP 11 टायगर्स असू देत, अशा पद्धतीचे जे टीम्स आहेत ना, त्यांच्याकडनं अशा पद्धतीची इनिंग आपण पाहिलं. प्रितेशजी आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये नितेशने केवळ 7 धावा दिल्या, महेशने सुद्धा केवळ 7 धावा दिल्या. तेजसचं षटक म्हणजे ना, राजापूरमध्ये वाहणारी वाहती गंगा होती आणि त्या गंगेमध्ये अगदी शिरूने हात धुवून घेतले, आंघोळ करून घेतली असं म्हटलं तरी हरकत नाहीये, कारण तब्बल 23 धावा त्या षटकामध्ये कुठल्या गेल्या. आणि तदनंतर आता मात्र महेंद्र गोलंदाजीसाठी या ठिकाणी आलेला आपण पाहतोय. आणि स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा अर्थातच DSP टायगर संघासाठी कर्दनकाळ ठरणारा शिरूविक श्रीकांत मोलगी या ठिकाणी मैदानावरती आपण पाहतोय. श्रीकांत मोलगी, ज्याला आपण एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे, मात्र मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये त्याने जी फलंदाजीमध्ये किमया करून दाखवली आहे ना, भल्या भल्यानं तोंडात बोटं टाकावी अशा पद्धतीची कामगिरी त्याने बऱ्याच वेळा करून दाखवली. फुल टॉस चेंडू, ना लाईन वरती कंट्रोल, ना लेंथ वरती नियंत्रण, हे होतं फलंदाजाला आमंत्रण आणि शिरूविकने याचा दोन्ही हाताने केलाय स्वीकार. चेंडू सीमा रेषा पार, षटकार. प्रितेशजी आपण जर पाहिलं ना, तर गोलंदाज चांगला आहे, मात्र त्याला या क्रिकेटच्या स्पर्धेचं समोर असलेल्या फलंदाजाचा हा दबाव आहे आणि त्याचमुळे का होईना पहिला चेंडू इतका खराब पडला की त्या चेंडूवरती फलंदाजाकडे षटकार मारण्याशिवाय उपाय नव्हता असं आपल्याला पाहायला मिळालं. टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात खराब चेंडू फुलटॉस चेंडूला मानलं जातं, कारण टेनिस क्रिकेटचा चेंडू हलका असतो. बॅट सोबत जर कनेक्ट झाला, बॅटचा फ्लो चांगला असेल तर चेंडू सीमारेषा पार झाल्याशिवाय राहत नाही, हे असं आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. आणि अशा वेळेला महेंद्रकडनं असा चेंडू म्हणजे दुग्ध शर्करा योग असणार आहे, तो म्हणजे जिजा 11 संघासाठी. जिजा 11 कमलपाडामध्ये अजूनपर्यंत अर्धशतक लागलेलं आपण पाहिलेलं नाहीये वैयक्तिक, आणि शिरूविक ते करू शकेल का, त्याच्याकडे ती किमिया जरूर आहे आणि ते बऱ्याच वेळा त्याने करून सुद्धा दाखवलंय. मात्र हे प्लॅटफॉर्म वेगळं आहे. हे प्लॅटफॉर्म आपण पाहिलं तर प्लॅटफॉर्म मोठी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. स्विच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी लय चुकली असं म्हणावं लागेल, फ्लो चुकला असं म्हणावं लागेल. लेग बाय स्वरूपातली ही धाव दाफलकावरती जरूर ग्राह्य धरली जाईल. मैदानाच्या दिशेने आपण पाहिलं ना, तर चांगल्या पद्धतीचा खेळ सुद्धा आपल्याला पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त. षटकाच्या सांगते अखेरीस 52 धावा धावफलकावरती लागलेल्या आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीची मॅचेस मैदानावरती सुरू होताना आपण पाहतोय. राजाभाई प्रीमियर लीग 2022 हे वर्ष आपण पाहतोय. मॅच नंबर 14 जरूर आपल्याला पाहायला मिळतील. आज आपल्याला दिवसभरामध्ये 11 मॅचेस या ठिकाणी संपवायचे आहेत आणि ही जबाबदारी आयोजकांची आहे. ही जबाबदारी प्रत्येक संघाची, संघ कर्णधाराची आहे आणि ही जबाबदारी आमच्या पंच मंडळींची सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं ना, तर MCAचे 3 चांगले ऑफिशियल अंपायर्स आपल्याला पाहायला मिळाले. आशिष मोकाशी सर आपण पाहतोय, मनोज गुप्ता सर आपण पाहतोय आणि अगदी त्याच वेळेला अशोक पवार सर आपण पाहतोय, ज्यांनी कालच्या दिवसापासून आजपर्यंत अगदी कडक उन्हामध्ये सुद्धा राहून चांगल्या पद्धतीची पंचगिरी केली आहे. आणि कालच्या दिवसामध्ये प्रितेशजी आपण पाहिलं ना, तर विवादास्पद गोलंदाजी हा एक खूप मोठा प्रश्न होता. जवळजवळ 5 गोलंदाज विवादास्पद गोलंदाजी म्हणून त्याला बाद करण्यात आलं. मात्र आज सुदैवाने असं म्हटलात ना, की पुढच्याला ठेच लागल्यावरती मागचा शहाणा होतो, त्याच पद्धतीने आजच्या दिवसामध्ये आतापर्यंत चांगल्या पद्धतीची गोलंदाजी झाली आहे. बॉलिंगच्या ॲक्शनमध्ये कुठे प्रॉब्लेम नाहीये. धावफलकावरती 52, 52 ऑन अ स्कोर बोर्ड. 4 षटकांची सांगता सुद्धा झालेली आपण पाहतोय. हॅलो, माईक 52 ऑन स्कोर बोर्ड. 52 धावा धावफलकावरती लागलेत.
चला मॅचला अजिबात दिरंगाई करायची नाहीये. वैयक्तिक 32 धावसंख्येवरती शिरू आपल्या इनिंगला बिल्ड करतोय आणि आतापर्यंत त्याचा खेळ आपण जर पाहिला ना तर चांगला पाहायला मिळालाय. शिरू एक चांगला फलंदाज म्हणून सुद्धा नावारूपाला आलेला आपण पाहतोय. बुलेट मैदानाच्या दिशेने षटक क्रमांक 5 गोलंदाजी मार्क वरती नईम यावेळेला सज्ज झालेला आपण पाहतोय. स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा कर्दनकाळ, विध्वंसक, विस्फोटक, शिरोविक, श्रीकांत मोलगी. नो बॉलचा इशारा. असं म्हटलं जातं की घर फिरलं की घराचे वासही फिरतात. मैदानावरती आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकांचे एफर्ट्स चांगले आहेत, उत्तम आहेत, अप्रतिम आहेत. मात्र अशा वेळेला आपण पाहिलं तर पंचांनी या ठिकाणी सांगितलं की क्षेत्ररक्षकांची जी व्यूहरचना आहे 30 यार्डच्या घेऱ्यामधले क्षेत्ररक्षक आहेत. हा एक कर्दन काळ आहे आणि बघा मित्रांनो कशी कटक्ष अशा पद्धतीची नजर आहे. अशी तीक्ष्ण नजर पंचांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2+1 अशा स्वरूपातील या 3 धावा आहेत. कौतुक करूया त्या क्षेत्ररक्षकाचं सुद्धा ज्याने आपल्या संघासाठी तब्बल 4 धावा वाचवल्यात असं मी म्हणेन. नोबॉलची धाव तर ही संघामुळे गेलेली आहे, मात्र वैयक्तिक धावा आपण म्हटलं ना तर या ठिकाणी चांगल्या धावा वाचवल्या गेल्यात. कमालीची कामगिरी. नईमचा पहिला चेंडू चांगला होता, मात्र क्षेत्ररक्षण सजवताना लावताना कुठेतरी आपण लक्ष दिलं पाहिजे. हे पंचांनी कुठेतरी कान पिळलेत आणि असं म्हटलं जातं की एकाचे कान पिळले ना की पुढचा शहाणा बनतो. दरम्यानचा चेंडू फ्री हिट असणार आहे याची बाब लक्षात घ्या. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट या संकल्पनेवरती हा खेळ या ठिकाणी पाहायला मिळालाय. प्रितेशजी आता मात्र एक अहवाल सुद्धा गेलाय की टेस्ट क्रिकेटमध्ये सुद्धा नो बॉलला फ्री हिट मिळावा. यावेळेच्या चेंडूवरती टायमिंग तितकंसं चांगलं नाहीये. कॅच पकडली जाईल मात्र फ्री हिट आहे. नशीब बलवत्तर. हॅलो माईक चेक. नशीब चांगला आहे आणि त्याचमुळे का होईना शिरुविक पुन्हा एकदा इथे बचावला असं म्हणावं लागेल. दोन्ही फटके बघा मित्रांनो, ऑनसाइडच्या दिशेने खेळले, लॉंग ऑनला खेळले. तोच क्षेत्ररक्षक होता आणि त्याने चेंडू फील्ड सुद्धा केलंय. त्याने काम आपलं चोख पार पाडलंय. शिरू कुठेतरी आता मात्र धावांमध्ये पिछाडीवरती पाहायला मिळेल. 36 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय तर संघाची 57 आपण पाहतोय. अर्धशतक होणार का यासाठीची जगदोजहद. मोमेंटम प्राप्त करण्याचा प्रयत्न, स्टान्स घेऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र हा प्रयत्न आपल्या अंगलटी आलाय. गोलंदाजाने यावेळेचा चेंडू वेगवान टाकला, तेज तर्रार टाकला, ऑप्शनच्या बाहेर सुद्धा टाकला आणि चेंडूचा वेग होता ना तो कुठेतरी उसळी कमी करून देणारा होता असं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. शिरूसाठी सरप्राइझिंग डिलिव्हरी आणि म्हणतात ना की सरप्राइजेस नेहमी इंटरेस्टिंग असतात. फुल टॉस मध्ये चेंडू कन्वर्ट होईल असं वाटत होतं. दरम्यानचा चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर पकडला जाईल. पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केला जातोय. या चेंडूवरती ना ग्लान्स पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, मात्र हा प्रयत्न या ठिकाणी असफल ठरलाय. बघा किती चांगले पंच आहेत मित्रांनो. शेवटपर्यंत नजर ठेवतात. थर्ड अंपायर लक्ष ठेवतात की कोणी बॅट बदलली आहे का किंवा कोणी काही म्हणजे अपवादात्मक पद्धतीची कृत्य मैदानावरती केलेत का, मग त्यांना पेनल्टी दिली पाहिजे, क्रिकेटला शिस्त लागली पाहिजे. अशा पद्धतीची भावना या ठिकाणी मैदानावरती आपण पाहतोय. मैदानावरती एक एकेरी अपील जरूर झालं, मात्र या अपिलामध्ये उत्साह सुद्धा नव्हता आणि आत्मविश्वास सुद्धा नव्हता. हेच आपण पाहिलंय आणि त्याचमुळे का होईना लेग बाय स्वरूपातली आणखी एक धाव कशी येते, कधी येते, कुठून येते याला महत्व नाहीये. धाव कुठून तरी यावी. 69 एकूण 60 धावा धावफलकावरती जमा झाल्या आहेत. 59 ऑन स्कोर बोर्ड. कौतुक करावं लागेल गोलंदाज नईमचं. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमुळे एक नोबॉल जरूर पडला, मात्र तदनंतर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. शिरू वीकला सुद्धा बॅकफुटवरती टाकण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आपण पाहतोय. अजूनही आपण पाहिलं तर या षटकातील 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी असेल. नईमचं षटक आतापर्यंत चांगलं आहे. नईमने काय केलंय तर सरळ हाताने ऍक्शनने गोलंदाजी करतोय. त्रिफळाचित पद्धतीने बाद. क्या बात आहे. फर्निचर या ठिकाणी उद्ध्वस्त केला जाईल. फलंदाज बाद.
चला असं म्हणूया देर आहे दुरुस्त आहे. शेवटच्या षटकामध्ये का होईना मात्र यावेळेला ब्रेक थ्रू मिळालाय डीएसपी टायगर्स वडवली संघाला. कारण आपण पाहतोय डावखुरा फलंदाज महेश यावेळेला बाद होतोय वैयक्तिक 19 धावसंख्येवरती. महेशसाठी टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो, कारण आपण पाहिलं ना तर 19 धावांची खेळी केली आहे, मोलाचा वाटा उचललाय. वन डाऊन साठी नवीन फलंदाज सुशांत मैदानावरती आपण पाहतोय. वळीयत मैदानाच्या दिशेने गोलंदाजी मार्कवरती नईमचं आपण कौतुक करावं तितकं कमी आहे. हा चेंडू सुद्धा आपण पाहिला ना तितकासा चांगला नव्हता, मात्र फटका खराब होता हे पाहायला मिळालं, कारण फुलटॉस चेंडू विकेट्सवरती जाऊन आदळला आणि तदनंतर मात्र महेशला आपली विकेट गमवावी लागले. आणखीन एक डावखुरा फलंदाज स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा तीच रणनीती आपल्या भातातील फुलर रेंज पद्धतीचा चेंडू या ठिकाणी टाकला जातोय आणि फलंदाजाला या ठिकाणी एके धावेवरती समाधान मानावं लागेल. 1 to go चा इशारा आपण पाहतोय. 60 ऑन अ स्कोर बोर्ड. मित्रांनो लक्षात घ्या, जिजा 11 संघ कमळपडा संघ जितक्या धावा करेल ना फलंदाजी करताना त्यातल्या 4 धावा कमी केल्या जातील याची आपण दखल घ्या, कारण 4 धावांची पेनल्टी आपल्या माथ्यावरती लागली आहे, ही सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा क्रिकेटमध्ये ना प्रत्येक गोष्ट फार महत्त्वाची आहे. मग ती क्रिकेट स्पर्धेचं आयोजन असू देत, क्रिकेट स्पर्धेचं अनाउन्समेंट असू देत, मग ते ऑप्शन सुद्धा असू देत, प्रत्येक गोष्टीला नियमावली आहे. यावेळेला एक अपील करण्यात आलं, मात्र पंचांनी सरळ सांगून दिलं की बॅटची एज होती आणि त्याचमुळे काही ना ही एक धाव मिळणार आहे. वळीयत मैदानावरती एक फर्स्ट इनिंग या ठिकाणी समाप्त झालेली आपण पाहतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस आपण पाहिलं तर जिजा 11 कमिळपाडा संघाने चांगल्या पद्धतीची खेळी केली आहे. 61 धावा धावफलकावरती लागल्यात, त्यातून 4 धावा आत्ताच वजा केल्या जातील, त्याच्यामुळे विजयास आपण 57 धावा जमा झाल्यात असं पकडूयात आणि 58 धावांचं लक्ष असणार आहे डीएसपी टायगर्स वडवली संघासाठी. नोंद घ्या मित्रांनो, 58 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. वैयक्तिक 37 धावसंख्येवरती शिरू विक श्रीकांत मोलगी यावेळेला नॉट आउट राहिलेला आपण पाहतोय. कमालीची इनिंग, कमालीचा टीम स्पिरिट आणि अगदी त्याच वेळेला कमालीचा खेळाडू सुद्धा आपण पाहतोय. क्रिकेट या खेळाला जंटलमनचा खेळ मानला जातो आणि एखादा तीर जसा सरळ यावा त्या पद्धतीने डीएसपी टायगर संघ एका रांगेमध्ये सरळ येताना आपण पाहतोय आणि ही एक शिस्तबद्धता आहे, ही क्रिकेटला लागली पाहिजे आणि ग्रामीण पट्ट्यातील खेळाडू सुद्धा चांगल्या पद्धतीने वरती यावेत यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न केले जातील. जोपर्यंत सेकंड इनिंगला सुरुवात होईल तोपर्यंत वळूयात आपण नाणेफेकीसाठी, अर्थातच प्रलय पाटील त्या ठिकाणी सज्ज झालेले आपण पाहतोय. धन्यवाद. धन्यवाद आकाश. यापुढील रंगणारा सामना जो की सर्वप्रथम पहिला सामना झाला त्याचा जो विनर होता माऊली कृपा पांडवा देवी हा संघ, आणि नंतर 2 नंबरला जो सामना झाला होता त्याचा विनर होता AB 11 कोपर हा संघ. अशा 2 विनर संघांमध्ये ही लढत पाहायला मिळणार आहे. म्हणजे या संघामध्ये एक संघ जो जिंकेल तो जाईल डायरेक्ट टॉप 8 मध्ये. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की आपण यायचं आहे. चला लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. आपण वेळ दौडू नका आणि मैदान सुद्धा मोकळं ठेवू नका. कृपया आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. फिल्डिंग करणारा संघ आणि दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या नाणेफेकीच्या कक्षामध्ये इथे अवेलेबल झालेले आहेत. माझ्यासोबत आहेत कल्पेश पाटील आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कार्यक्रम घेतला जात आहे. छापा कॉल केला होता आणि AB 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. विशाल आपला निर्णय काढवा. फिल्डिंग. धन्यवाद.
पुन्हा एकदा आपण मैदानामध्ये जाऊया आणि व्यासपीठाच्या दिशेकडे सुद्धा समालोचन कक्षामध्ये परिवर्तन होतंय आणि पुढील आवाज पुन्हा एकदा आपण पाहतो. प्रितेशजी पाटील यांच्याकडे जाऊया. थँक्यू प्रलय. जिंकण्यासाठी आपण पाहतोय जिंकण्यासाठी आपण पाहतोय लक्ष आहे 58 धावांचं. ही मॅच खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर दोन सर्वोत्तम संघांपैकी संघांची आहे. तो या मॅच मध्ये अगदी खडाजंगी पाहायला मिळेल, किंबहुना क्रिकेटचं एक चांगलं युद्ध आणि चांगलं बॅटल पाहायला मिळेल. आणि खऱ्या अर्थानं जिजा 11 कमलपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट असलेला DSP टायगर्स वडवली या दोन संघांदरम्यान क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळेल. धन्यवाद देऊया राजाभाई यांना, कारण राजाभाई केणी यांच्या वतीने आपण पाहतोय एक मोठी क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. ग्रामीण भागातील खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्यासाठीचा प्रयत्न आपण पाहतो. आणि त्याच वेळी जिजा 11 कमलपाडा संघाकडून आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती प्रमोद पाटील पाहायला मिळतात. प्रमोद पाटीलने अलिबाग प्रीमियर लीग मध्ये टाकलेल्या ओव्हर्स अजूनही सर्वांच्या लक्षामध्ये आहेत. 42व्या वर्षामध्ये पदार्पण केल्यानंतर सुद्धा प्रमोद पाटीलचा वेग, त्यांच्याकडे असलेली ॲक्युरसी अजूनही आहे. आणि तेच प्रमोद पाटील गोलंदाजीच्या बोलण्यावर आल्यावर पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. पहिला चेंडू आपण पाहतोय बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळताना पाहायला मिळते. एक मोठ्या धावसंख्येचं लक्ष आहे आणि 58 धावा चेस डाऊन करणं सोपं नाही या मैदानावरती. जर पहिले आपण कालपासून पाहिलं ना 50+ धावा 5 ओव्हरमध्ये चेस करणं थोडंसं आव्हानात्मक आहे. आणि त्याच वेळी गोलंदाजी अटॅक पाहिलं तर शिरोविक आहे, मग प्रमोद पाटील आहेत, यांच्यासमोर बॅटिंग करणं निश्चितपणे एक चॅलेंज असणार आहे. नक्कीच या असं भेदक गोलंदाजीचा मारा असलेल्या संघासमोर 58 धावांचा पाठलाग करणे नक्कीच चॅलेंजिंग असणार आहे. तत्पूर्वी आपण पाहिलं होतं 4 धावांची पेनल्टी, 4 धावा कमी झाल्या होत्या 61 धावसंख्या उभारली असताना. इथे मात्र प्रमोद पाटील रनअप चुकला जातोय आणि पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गपथावर सज्ज होताना पाहायला मिळतोय प्रमोद पाटीलचा जो फिटनेस आहे ना, त्या फिटनेसला नक्कीच दाद द्यावी लागेल. कारण 40+ नंतर आहे ना खेळाडू फिट नसतात, परंतु प्रमोद पाटीलने त्याचा फिटनेस अद्यापर्यंत टिकून ठेवला. आणि त्याचा वेग जर तुम्ही पाहाल ना तर गोलंदाजीमध्ये अगदी जोरामध्ये तो गोलंदाजी करत असतो. या दरम्यान मात्र आपण पाहतोय हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे. त्या कारणास्तव पंताने सांगितलंय येस इट इज वाईड. नाव स्कोर मूव्स ऑन 2. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं चालू आहे. आज मात्र लय सापडताना पाहायला मिळत नाहीये. प्रमोद पाटील मात्र आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना क्रीज मध्ये थोडासा पाय निसटला त्यांचा आणि त्यामुळे लेंथवरचं नियंत्रण बिघडलं. चेंडू मात्र खराब पाहायला मिळाला. नक्कीच दादा, तू एक महत्त्वपूर्ण विषय मांडलास, तो म्हणजे फिटनेस. खेळाडूंना आपला खेळ आणि त्याच्यातलं सातत्य हे नेहमीच टिकवावं लागतं आणि त्या सातत्यासोबत अजून एक गोष्ट टिकवावी लागतं, ती म्हणजे फिटनेस. आणि ती फिटनेस पाहायला मिळत आहे ती प्रमोद यांच्या माध्यमातून आपल्याला 40+ हे खेळाडू, तरी सुद्धा आपल्याला नवोदित खेळाडू मैदानामध्ये दिसतात. त्यांना सुद्धा एक प्रकारची टक्कर देण्याजोग्य गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. निश्चितपणे आपण पाहतोय या नितेश आणि देवा अशी जोडी पाहायला मिळते. ट्रॅकिंग एंडला मात्र देवा पाहायला मिळतोय. त्या देवाच्या बॅटिंग वरती सर्वांच्या नजरा आहेत. DSP टायगर संघाचा देवा बॅटची लिडिंग घेतली. चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल करतोय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षकाने अगदीच चपलाईने हा चेंडू फील्ड केलेला आहे. प्रमोद पाटील मात्र आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी नेहमीच्या रिदम मध्ये गोलंदाजी करतायत. आणि खऱ्या अर्थानं गेले कित्येक वर्ष कन्सिस्टन्सी हा शब्दाला प्रमोद पाटील जागलेत असं म्हणूया. आणि तीच कन्सिस्टन्सी पुन्हा एकदा पाहायला मिळते. अलिबाग प्रीमियर लीग मध्ये भले मोठे खेळाडू त्यांच्या समोर होते, पण त्याचे सुद्धा त्याने त्यांचा टिचून मारा आणि त्याच वेळी विकेट टेकिंग मारा दाखवला होता. नक्कीच टिचून मारा करताना पाहायला मिळत आहेत असे ते प्रमोद. हा पुढील चेंडू
अगदी सावध पवित्रा पाहायला मिळतोय पहिल्या षटकामध्ये. रिक्स घेत नाहीये, परंतु कुठेतरी रिक्स घेणं गरजेचं आहे. धावसंख्या जर आपण पाहिली ना तर तब्बल 58 धावांची आवश्यकता आहे. आणि असं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये तुम्हाला जर जिंकायचे असेल, मोठी धावसंख्या पार पाडायची असेल तर निश्चितपणे तुम्हाला धोका हा पत्करावाच लागतो. त्यासाठी मोठी फटके खेळणं गरजेचं आहे. प्रमोद पाटीलच्या गोलंदाजीवरती सावध आणि आश्वासक सुरुवात पाहायला मिळते. सावध आणि आश्वासक, आणि हा जातोय आक्रमणाचा फटका देऊन जातोय 6 धावा. खणखणीत षटकार. धन्यवाद डीजे. प्रितेश, आपण म्हणत होतो की एक सावध पवित्रा घेतला होता, मात्र चौथ्या चेंडूवर इथे पाहायला मिळतोय सावधचा पवित्रा आक्रमणामध्ये बदलताना. काय म्हणशील या फटक्याबद्दल? निश्चितपणे खेळी जर आपण पाहिली ना फलंदाज देवा याची, तर तो अकॉर्डिंग टू द बॉल बॅटिंग करतोय. हा चेंडू त्याच्या अगदी रडार मध्ये होता आणि त्या चेंडूला त्याने फेकून दिलं. 6 धावांसाठी षटकार. आणि प्रमोद पाटीलच्या गोलंदाजीवर हल्ला सोडून पाहूया कशा पद्धतीने ते नेक्स्ट चेंडू डिलिव्हर करणार. ओहो, ही ताकद आहे या चेंडूचा. स्पीड तुम्ही बघा, अगदी वेगात टाकलेला हा चेंडू आणि खऱ्या अर्थानं फलंदाजाला आपल्या गतीने पूर्णतः बीट केलं होतं. कमालीची गोलंदाजी, लाजबाब गोलंदाजी. 10 ऑन द बुट. 6 धावा आपण धाव फलकार पाहतोय. देवा ज्याच्या बॅटिंग वरती खूप काही निर्भर असणार आहे. डीएसपी टायगर संघाचा अगदी महत्वपूर्ण बॅट्समन आहे तो. त्याच्या बॅट मधनं आपण पाहतोय रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यावरती मात्र हा चेंडू त्याला घेता आला जरूर नाहीये, परंतु बायच्या रूपाची धाव मिळते. आणि एका षटकाच्या खेळानंतर धावसंख्या नेल्सन फिगर 11 मध्ये जाऊन पोहोचले. नक्कीच षटक क्रमांक 1 आणि त्याचा समाप्त झालेला आहे. आणि एका षटका अखेरीस आपण धावफलकावर धावसंख्या पाहिली तर जमा झालेल्या आहेत ते 11 धावा. 11चा आकडा आणि पार करायचा आहे तो म्हणजे 58चा आकडा. म्हणजे इथे सुद्धा त्यांची धावगती पाहिली तर कुठेतरी पिछाडीवर असताना पाहायला मिळतोय तो म्हणजे डीएसपी टायगर्स वडवली हा संघ. डीएसपीची ताकद दाखवण्यासाठी उतरले त्यांचं हे सलामीचे सलामीवीर ते म्हणजे नितेश. अर्थातच आपण त्यांना बंटी या नावाने ओळखतो. आणि त्यांच्यासोबत एक धडाकेबाज आणि धुरंधर असलेला हा डीएसपी टायगर संघाचा खेळाडू म्हणजेच देवा. त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला, परंतु दुसऱ्या बाजूनं नितेश यांच्या बॅटिंगबद्दल बोलावं तर अजूनपर्यंत कोणती आक्रमकता त्यांच्या फलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली नाहीत. कशी पाहायला मिळणार? कारण सामोरे होतं ते म्हणजे प्रमोद यांच्या माध्यमातून आलेलं पहिलं षटक, जो की अनुभवी खेळाडू, 40+ खेळाडू आपल्या अनुभवाची कस आणि कासाकूस लावताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्गपथावर नक्कीच दिसणार, ते म्हणजे शिरोविक यांच्या माध्यमातून. निश्चितपणे आता खरी मजा येणार आहे, कारण देवा आणि शिरू दोन्ही अगदी संघाचे महत्वपूर्ण मोहरे आहेत. आणि दोन्ही संघाचे महत्वपूर्ण खेळाडू ज्यावेळी एकमेकांविरुद्ध उभे टाकतात ना त्यावेळी जे क्रिकेट रंगताना ते बघण्यालायक असतं. शिरू जर आपण म्हटलं तर अगदी नावाजलेला एक्सपिरियन्स गोलंदाजी आहे. आणि त्याच वेळी आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवर असलेला फलंदाज देवाकडे टॅलेंट आणि खऱ्या अर्थानं टेक्निक, टेम्परामेंट याने परिपूर्ण असलेला हा खेळाडू. त्यामुळे नो डाऊट दुसऱ्या ओव्हरमध्ये मजा येणार आहे. पॉवर प्लेचं हे षटक आहे. पाहूया खेळ कशा पद्धतीने होणार. शिरू सज्ज होईल त्याच्या गोलंदाजी मार्क वरती. नक्कीच प्रमोद हे आपल्या संघासाठी राजा आहेत, परंतु शिरू हा आपल्या संघासाठी वजीर आहे. आपली कामगिरी नेहमीच ताणावताना पाहायला मिळतो. पुढील चेंडू घेऊन शिरू सज्ज होतोय गोलंदाजी मार्गपथावर. हा मात्र आखूड टप्प्याचा चेंडू फिरकी घेऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडूने एक टप्पा खाल्ल्यानंतर जातोय यष्टीरक्षकाच्याकडे. इथे मात्र यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक होते आणि चेंडू जातोय जमिनीलगत, परंतु धावांचे कोणतेही संकट आलेलं नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आला जातोय. धावसंख्या आपण पाहू शकतो फक्त आहे 11. पंकज जाधव हा अलिबागचा खेळाडू आहे जो कायम फॉरेन मध्ये खेळत असतो. आणि पंकज जाधव नंतर जर दुसरा कोणता खेळाडू असेल ना ज्याने अलिबागचं नाव उंचावलंय तो खेळाडू शिरूविक आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं शिरूविक ज्यावेळी समोर असताना तो एक वेगळं दडपण असतं आणि हे दडपण जो असतं ना ते मानसिक स्वरूपाचं असतं.
निश्चितपणे आपण पाहतोय थोडासा कॉन्फिडन्स कमी पाहायला मिळतोय, थोडासा कमी आत्मविश्वासाने बॅट्समन बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. बॅट मध्ये मात्र प्रॉपर टाइम होताना पाहायला मिळत नाहीये. एज लागली आणि चेंडू मात्र पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडे गेला. फक्त एकच धाव मिळते या चेंडूवर आणि संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 12 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. नक्कीच एक नावाजलेलं आणि परिचयाचं नाव म्हणजे शिरू. एका बाजूने आपण शिरू यांचे कौतुक करत चाललोय, पण दुसऱ्या बाजूला आपण मैदानामध्ये खेळपट्टीच्या दिशेकडे पाहिलं तर देवा आणि नितेश हे सुद्धा ताकदीचे खेळाडू आहेत. इथे मात्र एक आखूड टप्प्याचा टाकलेला चेंडूने उसळी घेतल्यानंतर गेलाय सरळ यष्टीरक्षकाच्या दस्तानामध्ये विसावा येण्यासाठी. हा सुद्धा निर्धाव स्वरूपातला चेंडू आला जातोय. धावसंख्या आज पण पाहिली तर 12 ही धावसंख्या आपल्याला धाव फलकावर पाहायला मिळते. शिरू यांची अतिशय सुरेख पद्धतीची गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव, नंतर एक धाव आणि तदनंतर पुन्हा एकदा पुनरागमन काय म्हणतात ते हे निर्धाव स्वरूपातला चेंडू. एक प्रकारचा त्यांनी फलंदाजाची मनीषा ओळखली की कोणत्या बाजूला ते फटके खेळण्यासाठी सज्ज होतात आणि दुसऱ्या बाजूला वैविध्यपूर्ण गोलंदाजी. हा पहा इथे मात्र काहीशी लय चुकल्याचा दिसतोय शिरू यांच्या माध्यमातून. पंचांचा इशारा आलाय. पंचांनी दोन्ही हात आपल्या ग्राउंडला आडवे केलेत आणि एक बेजबाबदार पद्धतीचा चेंडू. एक धाव नक्कीच देऊन जाणार अवांतरने. धावा बनतात त्या 13. प्रितेश दादा. निश्चितपणे शिरू आहे ना थोडा इंजर्ड आहे मागील 2-3 वर्षापासून आणि अलिबाग प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना सेमीफायनल मध्ये थोडीशी इंजुरी त्याला झाली होती. तेव्हापासून थोडासा पेस त्याने गोलंदाजी मधला कमी केलाय आणि त्यापासून थोड्याफार प्रमाणात तो त्या मूड मध्ये नसतो. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. एक चांगल्या पद्धतीचा मुकाबला मैदानावरती रंगताना पाहायला मिळतोय. पुढील चेंडू खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू शिरू यांच्या माध्यमातून खेळून काढला जातोय. इथे मात्र येतोय लॉंगन क्षेत्रामधून एक क्षेत्ररक्षक आणि धावसंख्या एकनी भरारी घेताना पाहायला मिळते. धावा बनल्या त्या म्हणजे 14 आणि शिरू यांना एक विनंती असणार आहे की आपण जो सामना संत गतीने पुढे चालू ठेवलाय कृपया वेळ दौडू नका, जास्त वेळ घेऊ नका. टीम मीटिंग मध्ये आपण टाइम दडवू नका. चांगला मारा पाहायला मिळतोय. अगदी फलंदाजांना कोणतीही संधी शिरू देत नाहीये. आपल्या लौकिकाला साधीशी कामगिरी तो करतोय. ओहो क्या बात है, क्या कहने शिरू के. आपल्या गोलंदाजी मधलं खऱ्या अर्थानं आपण पाहतोय टॅलेंट मैदानावरती शिरू दाखवून देतोय आणि खऱ्या अर्थानं नुसत्या सक्सेस स्टोरी वाचून उपयोग नसतो. शिरू सारखी सक्सेस स्टोरी तुम्हाला निर्माण करावी लागते. शिरूने आज या पट्ट्यातून पुढे जाऊन स्वतःचं नाव रोशन ज्या पद्धतीने केले आहे ना त्या पद्धतीने इतर खेळाडू सुद्धा नाव निर्माण करावं लागेल. त्यासाठी आवश्यकता आहे रात्रंदिवस मेहनत करण्याची. नक्कीच शिरू इथे सांगून देतो की मी इतिहास वाचायला आलेलो नाही आहे, मी इतिहास बनवायला आलोय आणि इतिहास बनवताना मैदानामध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा शिरूचा एक उजवी यष्टी सोडून जाणारा चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या दस्तानामध्ये विसावण्यासाठी. हा सुद्धा अवांतर पद्धतीचा एक धाव देऊन जातोय. धावा बनतायत त्या 16. शिरू आपल्या गोलंदाजीमध्ये एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे आपण पाहतोय तो एक्सपेरिमेंट करत असताना टर्न त्याला जास्त मिळतोय. नैसर्गिक विकेट आहे. मुळात शिरूच्या बॉलिंग वरती खूप जास्त टर्न आहे आणि त्यामुळे शिरूचे चेंडू हे अवांतर पडतात. असं काहीच चित्र पाहायला मिळालं. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले आणि 2 षटकाच्या खेळानंतर तब्बल 16 धावा धावफलकावर लागल्यात. सो आता इक्वेशन आव्हान समीकरण खडतर होत चालले. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता आवश्यकता असणार आहे 42 धावांची. 3 ओव्हर्स आणि 42 धावांचे लक्ष असताना पाहूया मॅच कशा पद्धतीने होणार आता. नक्कीच धावफलकावर पाहायला मिळते 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलेला आहे आणि 2 षटका अखेरीस धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 16. पाठलाग करायचा आहे तर 58 धावांचा. किती मजबूत अशा स्थितीमध्ये पाहायला मिळतोय तो म्हणजे जिजा 11 हा संघ. आपण सुरुवातीलाच पाहिलं की ऑप्शन मध्ये काही थोडस नियमांमध्ये चुकी झाल्यामुळे त्यांना 4 धावांची ही पेनल्टी दिली गेली होती आणि त्या पेनल्टीचा सुद्धा त्यांना काहीच फरक पडत नाहीये कारण त्यांनी 2 षटकामध्ये धावा रोखलेल्या आहेत. 16 काढायच्या आधी 42 धावा. प्रितेश काय म्हणशील तू त्यांच्या गोलंदाजीच्या परफॉर्मन्सवर? निश्चितपणे दाद द्यावी लागेल. नो डाऊट प्रमोद आणि शिरू आहे ना हे गेले कित्येक वर्ष एकमेकाच्या सोबतीने खेळणारे खेळाडू आहेत आणि त्यांचं कॉम्बिनेशन मग ते ग्रामीण क्रिकेट असो किंबहुना त्यानंतरचं होणारं ओपन क्रिकेट असो दोघं खेळाडू एकमेकाच्या साथीने खेळत असल्यामुळे त्यांचं कॉम्बिनेशन चांगलं जुळतं आणि तेच कॉम्बिनेशन पाहायला मिळालं जो मुद्दा मी काल सुद्धा उपस्थित केला. प्रीमियर लीग मध्ये तुमचं कॉम्बिनेशन कशा पद्धतीने सेट होतं
होते ना यावर खूप काही निर्भर असते. आणि तुम्हाला जर आठवत असेल तर APL मध्ये पेजारी रंगाचा कलर येल्लो होता आणि यावेळी सुद्धा त्यांना येल्लो कलर मिळालाय. तो कुठेतरी हा शुभ संकेत सुद्धा त्यांना असू शकतो. नक्कीच पिवळ्या कलरची जर्सी आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. सोळा धावा आपण धाव फलकार पाहतोय. ओव्हर क्रमांक तिसरा घेऊन आपण पाहतोय मयूर याला राईट मोर द विकेट. धाव संख्या कुठेतरी आपण पाहिली ना तर धावा येताना पाहायला मिळत नाहीये. धावांची खऱ्या अर्थाने जर आपण पाहिले ना वेग अगदी मंद गतीने पाहायला मिळतोय. कासव गतीने धाव संख्या पुढे सरकताना पाहायला मिळतोय. देवा ज्याने सुरुवात अगदी चांगली केली होती, अफलातून सुरुवात केली होती, तो देवा मात्र दुसऱ्या षटकामध्ये स्ट्रगल आणि संघर्ष करताना पाहायला मिळाला. पाहूया मयूरचं हे षटक कशा पद्धतीने रंगणार. हा चेंडूवरती आपण पाहतोय मयूरला आसमान दाखवले. पहिल्या चेंडूवरती डीप मिड विकेट वरून आलाय एक शानदार उत्तुंग असा नेत्रदीपक षटकार. थँक्यू व्हेरी मच दीदी. आणि इथे मात्र आपण पाहू शकतो देवा यांनी आता आपले हात खोललेत आणि तिसऱ्या षटकावर मरी यांच्या एक पाठवला होता सीमे पलीकडे. हा पुन्हा एकदा उंचावरून दिलाय भिरकावून जातोय सीमारेषा पलीकडे खणखणीत षटकार. थँक्यू व्हेरी मच दीदी. ज्या वेळी आपल्यावरती संकट येतात ना त्यावेळी आपण संकटामध्ये देवाचा धावा करतो आणि तो देवा मात्र आपण पाहतोय संघाला अगदी महत्वाच्या क्षणी धावून आलाय देवासारखा. आणि देवाच्या बॅटमधनं होणारी फटकेबाजी खऱ्या अर्थाने DSP टायगर संघासाठी फलदायक ठरत असताना पाहायला मिळते. आणि धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 28 धावा. नक्कीच देवासारखा धावून आलाय. परंतु शुरुविक तुम्हाला पुन्हा एकदा एक विनंती असणार आहे आणि आयोजकांकडून एक सूचना पण आलेली आहे की आपण प्रत्येक चेंडूवर एवढा वेळ दौडू नका. कृपया आपण या सूचनेकडे लक्ष असू द्या. मयूर पुन्हा एकदा सज्ज होते. हा सुद्धा कनेक्ट केला जातोय आणि पाठवून नेलाय सीमारेषा पलीकडे खणखणीत षटकार. बॅक टू बॅक 3 6 डीजे. मैदानावरती आपण पाहतो अगदी योग्य वेळी फलंदाजी करणारा फलंदाज देवा फॉर्म मध्ये आलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं पहिली 2 षटकं महत्वपूर्ण होती त्यावेळी धावसंख्या अगदी कमी पाहायला मिळत होती. पण ज्यावेळी मयूर हा नवोदित गोलंदाजीला आला त्यावेळी मात्र आपण पाहतो आक्रमक पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं 3 चेंडूवरती 3 षटकार आलेत. षटकारांची हॅट्रिक मैदानावरती साजरी केली आणि DSP टायगर संघ आता मात्र मजबूत अवस्थेत पोहोचलाय. नक्कीच या मजबूतीची गरज त्यांना भासणार होती. देवा यांना माहिती आहे की प्रमोद एका बाजूने मारा करत होते, दुसऱ्या बाजूने सुद्धा शिरू मारा करत होते. 2 षटकामध्ये आपल्याला काही धावा बनवता येणार नाहीत. मात्र तिसरं, चौथं आणि 5वं षटक हे आपल्यासाठी बोनस असणार आहेत. आणि बोनस नसले तरी त्यांना बोनस बनवावे लागणार याची मनीषा नक्कीच त्यांच्या मनात असणार आहे. म्हणून 44 नंबरचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. लगातार 3 षटकार दिले धाडून पुन्हा एकदा मयूर सज्ज होतोय आणि 4था चेंडूचा सामना. आणि राजाभाई टायगर संघाचे सर्व खेळाडू आहेत त्यांनी कृपया स्टेज पाशी यायचे आहे. हा पुन्हा एकदा फुलटा स्वरूपाचा चेंडू पूल केलाय जातो एक टप्पा घेऊन सीमारेषा ओलांडण्यासाठी चौकार. खणखणीत 4 धावा. थँक्यू व्हेरी मच दीजे. असं म्हणतात की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हातावर रेषा नव्हे तर मनगटात जोर असावा लागतो आणि तीच मनगटातील जोर आणि ताकद पाहतोय देवाच्या बॅट मधून. नक्कीच दादा
ही मनगटातली दाखल आपल्याला पुन्हा पुन्हा पाहायला मिळतोय. यावेळी क्षेत्ररक्षक येतोय. फटका मात्र जोरदार स्वरूपाचा होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. इथे पहा मैदानामध्ये काय घडतंय. एक मनोरंजन पाहायला मिळतोय. चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट आणि दोन खेळाडूंमधला ताळमेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. धावा टिपल्या जातात पुन्हा एकदा 2 आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40. इथे मात्र वैयक्तिक 3200 धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळत आहे ते देवासारखा धावून आलाय आपल्या संघासाठी. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा कमी होत्या. नंतर तिसरा षटक म्हणजे एक धुती गंगा आणि या धुत्या गंगेमध्ये हात धुवून घेतोय तो म्हणजे देवा रे देवा. काय तुझी काया आणि काय तुझी माया. पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 आणि या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू होता आणि इथे इंटेलिजंट स्वरूपातली क्रिकेट आपल्याला देवा याच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर 1 धाव खेचली आणि 1 धावेच्या दृष्टीने ती महत्वाची आहे. कारण स्ट्राईक पुन्हा एकदा राहणार आहे ती म्हणजे देवा यांच्या स्वरूपात. त्यांच्या माध्यमातून नो डाऊट क्रिकेटला म्हटलं जातं ना, क्रिकेट इज अ गेम ऑफ अ ग्लोरियस अनसर्टनिटीज. क्रिकेटमध्ये असलेली रंजकता आपण अनुभवतोय. 41 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. सो विजयासाठी 12 चेंडूंमध्ये 17 धावांची आहे आवश्यकता आणि 12 चेंडू 17 धावांची आवश्यकता असताना काय घडणार. मॅच मध्ये रंगत रोमांचकता उत्कंठवर्धकता बाकी आहे आणि पुढील 2 षटकांसाठी मी घेऊन जातोय आकाश मांजरेकर याचकडे. हॅलो, कमालीची यावेळेला ही मॅच आपण पाहतोय. एका बाजूला जिजा 11 कमळपाडा संघ तर दुसऱ्या बाजूला DSP टायगर्स वडवली संघ या ठिकाणी आपण पाहतोय. ही मॅच ना आता अशा मुख्यावरती येऊन पोहोचते ना, तिथे सर्वांचं लक्ष मात्र 2 व्यक्तींकडे आहेत. एक देवा आणि दुसरा शिरू. एक असेल बब्बर शेर तर दुसरा खऱ्या अर्थाने एक मोठा शेर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. कमालीची मॅच मैदानावरती आपण पाहतोय. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 17 धावसंख्येची आवश्यकता. 8.50 ची सरासरी प्रतिषटक राखायची आहे. काय घडणार या मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना तर देवाने जी इनिंग केली आहे ती कमालीची आहे. कर्णधाराला शोभेल अशा पद्धतीची इनिंग आपण पाहतोय. तब्बल 4 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 32 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतोय आणि स्ट्राईक एंड सुद्धा स्वतःकडे घेतलेली आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय शिरू वीक स्वतः गोलंदाजीसाठी आलाय आणि ही रायव्हलरी बघण्यासाठी ना फार उत्सुक आहोत आपण सगळे. कारण देवा आणि शिरू वीक यांची शाब्दिक चकमक, देवा आणि शिरू यांची मैदानावरती असणारी बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई ही खऱ्या अर्थानं मैदानावरती फार महत्वाची आहे. 12 चेंडू 17 धावसंख्येची आवश्यकता. धगधग हृदयाचे ठोके मैदानावरती आपण पाहतोय आणि प्रीतेची ही मॅच नुसती मैदानावरची मॅच नाहीये. ही एक अस्मितेची मॅच आहे आणि त्याची जगदोजहर मैदानावरती. चला, मोमेंटम तोडायचं नाहीये अजिबात. मॅचला दिरंगाई करायची नाही. मैदानावरती वळूयात. शिरू वीक राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईक एंड वरती देवा. पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. बेस्ट वर्सेस बेस्टच्या लढतीमध्ये आता मात्र आपण पाहतोय शिरू वीकने विकेट घेतली आहे आणि देवा 32 धावसंख्येवरती बाद होतोय. धन्यवाद. व्यासपीठावरती आपण पाहतोय कोपरगावचे नितेशजी पाटील यांचं, नितेशजी ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आपण पाहतोय. मी या ठिकाणी विनंती करणार आहे सन्माननीय जीवनजी पाटील, आपण आपल्या शुभ हस्ते मायेची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं यथोचित या ठिकाणी सत्कार करायचा आहे. धन्यवाद सर, आपण आपल्या दिनक्रमातील एक अमूल्य वेळ या ठिकाणी खर्च केलात आणि या स्पर्धेला आम्हाला उपकृत केलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद डीजे, थँक्यू. प्रीतेजी, ही विकेट जाण्यामागची 2 कारणं होती. एक, देवाने हा ऑब्रेक ओळखला नव्हता आणि दुसरं कारण एंड चेंज झाला होता. ज्यावेळेला आपण दुसरा एंड फलंदाजी करतोय ना त्यावेळेला वाऱ्याचा प्रवाह काय आहे हे बघणं गरजेचं आहे. आणि शिरूविक पण बघा किती हुशार आहे. त्याने बघितलं की वाऱ्याचा प्रवाह उलट्या दिशेने आहे म्हणून ऑब्रेक टाकली, थोडीशी फ्लाईट दिली आणि तदनंतर मात्र देवाला बाद केलंय. या मॅच मध्ये आता इक्वेशन पाहायला मिळेल 11 चेंडू 17 धावा.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कॅच पकडली तर मॅच मध्ये येता येईल. येस इट इज. यावेळेला आपण पाहतोय जिजा 11 कमळपाडा संघ कमबॅक करतोय. सेकंड इन अ रो. शिरुविक ऑन फायर. थँक्यू. 41 धावा धावफलकावरती लागल्यात. येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये 17 धावसंख्येची आवश्यकता. डीजे धन्यवाद. एक अप्रतिम मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहिलं तर देवाने पाया जरूर घेतलाय, पाया बांधलाय जरूर, मात्र कळस कोणाला तरी खरंच बांधता येईल का, ही एक फार महत्वाची गोष्ट असेल. नवीन फलंदाज मैदानावरती सौरभ आपल्याला पाहायला मिळतोय. सुमेध मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय सुमेध. शिरुविक ऑन हॅट्रिकचा चेंडू घेऊन यावेळेला सज्ज झालेला आपण पाहतोय. वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाकिस्तानचं जलालुद्दीन ज्याने पहिली हॅट्रिक घेतली होती, बॅटची आपण पाहिलं थोडंसं चेंडूला स्लाइस केलं. चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये जातोय जिथे केवळ 1 धाव मिळेल आणि ही मॅच ना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल असं काहीसं वाटू लागलंय. कारण इक्वेशन आपण पाहिलं तर आता मात्र येणारे 9 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. शिरुविकने या मॅचचं इक्वेशन बदललंय आणि का त्याला एक स्टँडर्डाइज फॉर्मॅट मध्ये एवढी डिमांड आहे हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलंय. शिरू आपल्या संघाला ही विनंती कम सूचना असेल, आपला संघ ना वेळ जास्तीचा वाया घालवतोय ही बाब लक्षात घ्या, अन्यथा पंचांना कडक कारवाई करायला प्रवृत्त करू नका. ही आयोजकांच्या माध्यमातून एक सूचना आली आहे. शिरुविक आपल्या संघाला ही सूचना असेल, आपला संघ अधिकचा वेळ वाया घालवतोय असं निदर्शनास आलेलं आहे. चला वळूया मैदानावरती. स्ट्राइक एंड वरती विकी डावखुरा फलंदाज. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आपल्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न. त्यांच्या मालकीचा हा संघ आपण पाहतोय ज्यांनी एक चांगला संघ या ठिकाणी बनवला आहे. आणि अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला डीएसपी टायगर्स वडवली संघ संकेत पाटील यांनी जरूर बनवलेला आपण पाहतोय. 6 चेंडू विजयासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता. बघा मित्रांनो, पेनल्टी किती महत्वाची आहे. आता समजा पेनल्टी नसती ना तर हे इक्वेशन 6 चेंडू आणि 19 धावसंख्येवरती गेलं असतं. मात्र नशिबाची साथ अजूनही डीएसपी टायगर संघाच्या बाजूने आहे. थोडीशी मेहनत, जिद्द, चिकाटी आणि जुनून दाखवला ना तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याची नामी संधी त्यांच्याकडे जरूर येऊन पोहोचली आहे. पंचांचा इशारा आला शेवटच्या षटकासाठी. लेट्स प्ले. पहिला चेंडू ऑफस्टॉपच्या बाहेर. फलंदाजासाठी हा चेंडू वेल लेफ्ट म्हणावं लागेल. चांगला चेंडू सोडलाय. अंदाज घेतला की चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर सुद्धा होतोय. गोलंदाजाने चेंडूवरती बोट फिरली, अब्रेक चेंडू केला होता आणि त्याचमुळे का होईना हा चेंडू वाईड आलाय. अतिरिक्त स्वरूपातील धाव आली आहे आणि प्रितेशजी म्हणतात ना की वाईड चेंडू हा वाईटच असतो. त्यामागचं कारण आहे आता ऐन मोमेंटला जर चेंडू वाईड आलाय ना तर फलंदाजांसाठी हा मोमेंटम प्राप्त करून देणार आहे. स्वतःला पुन्हा मेहनतीने चेंडू टाकावं लागेल, प्रतिस्पर्धी संघाला धाव दिली जाईल आणि त्याही पेक्षा महत्व वेळ वाया जातो ही सुद्धा बाब फार महत्वाची. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि चांगला कॅच पकडला जाईल. 1 मोर डाऊन. थँक्यू. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता. फार महत्वाच्या निर्णायक स्थळी हा सामना येऊन पोहोचलेला आपण पाहतोय. जिथे आपण पाहिलं ना पहिल्या 3 षटकांमध्ये एकही विकेट नव्हती. मग अशा वेळेला शिरुविक आला, स्वतःचा क्लास दाखवला आणि तदनंतर प्रतिस्पर्धी संघाचा क्लास घेतला सुद्धा असं आपण पाहिलं. आणि तब्बल 3 फलंदाजांना त्याने बाद केलं. त्याच्या पाठोपाठ रोहितने सुद्धा या ठिकाणी एका फलंदाजाला झेलबाद पद्धतीने बाद केलेला आपण पाहतोय. 5 चेंडू विजयासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता. एक मोठा फटका आला तर मॅच मध्ये मजा येईल.
आणि तोच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात त्या म्हणजे 3. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती, प्रसंगावधान चांगल्या पद्धतीने राखलंय आणि जितक्या चेंडूंवरती कमी धावा येतील ना तितकाच डीएसपी टायगर्स वडवली संघ या मॅच पासून दूर जाईल, हे विसरून चालणार नाहीये. जिजा 11 कमळपाडा संघाने आज केलेला परफॉर्मन्स त्यांच्या नेहमी सदैव लक्षात राहील. आणि प्रितेश जी आपण पाहिलं असेल ना, अलिबाग प्रीमियर लीग मध्ये सुद्धा जो संघ विजेता प्राप्त करणारा होता ना तो सुद्धा पेजारीच्या संघाचा होता. डायनामो संघ आपण पाहिला ज्यांनी विजय संपादन केला. त्यामुळे पेजारी संघाकडे जी खऱ्या अर्थानं कल्पकता आहे, त्यांच्याकडे जी गुणवत्ता आहे ही आपण अलिबाग प्रीमियर लीग मध्ये सुद्धा पाहिलंय. आणि मग त्याचा स्वतः कर्णधार शिरू वीक होता. मग त्या टीम मध्ये प्रमोद पाटील सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला, ज्यांनी चांगल्या पद्धतीची कामगिरी केली. आणि शेवटपर्यंत कोणत्या गोलंदाजाला कोणत्या लाईनअपने गोलंदाजी द्यावी आणि कोणत्या फलंदाजांना प्रमोशन देऊन पुढे पाठवावं हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आपण ना वेळ वाया घालवताय. शिरू आपल्या संघाला ही शेवटची वॉर्निंग आहे. नाही चला वळूयात मैदानाच्या दिशेने. पंचांनी या ठिकाणी हितगुज केलेलं आपण पाहिलं खेळाडूंसोबत. यावेळेच्या चेंडूवरती पुन्हा एकदा फलंदाज बाद. थँक्यू. आणखीन एक फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आपण पाहतो. या मॅच मध्ये आपण पाहिली ना तर रंगतता चुरसता फार कमी होत चालली आहे, कारण हा सामना आता एकतर्फी वाटू लागलाय. जिजा 11 कमळपाडा संघाने या मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे आणि प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी बॅकफूटवर ढकललेला आपण पाहतोय. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता. 3-13 3 चेंडूंमध्ये 13 धावा. अजूनही या मॅच मध्ये जर 2 मोठे फटके आले ना तर डीएसपी टायगर्स वडवली संघ या मॅच मध्ये विजय संपादन करू शकेल, ही बाब सुद्धा लक्षात घेण्यासारखी आहे. यावेळीचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर पकडला जाईल. पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलंय. बघा गोलंदाजाने काय केलंय, चेंडूचा टप्पा दिशावरती जात असताना चेंडू आहे, बॉल आहे, बॉल आहे अशा पद्धतीने सांगत सुटलाय आणि पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय. ही एक आधुनिक क्रिकेट मध्ये ना अशा पद्धतीच्या गोष्टी बऱ्याच वेळेला घडताना आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू गॅप मध्ये सुद्धा जाईल, निर्जन स्थळी सुद्धा जातोय, मात्र क्षेत्ररक्षक कसा बसा त्या ठिकाणी पोहोचेल आणि केवळ 2 धावा या ठिकाणी मिळणार आहेत. या मॅच मध्ये आता केवळ औपचारिकता बाकी असं चित्र वाटू लागलंय, कारण धावफलकावरती आपण जर नजर टाकली ना तर आमचे गुणलेखक आम्हाला कळवतात 48 ही धावसंख्या. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती रोहित पुनश्च एकदा सज्ज होईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुनश्च एकदा क्षेत्ररक्षक, मात्र क्षेत्ररक्षकाने चांगला ऍथलेटिझम दाखवलंय. आपल्या संघासाठी या धावा वाचवल्यात आणि फलंदाज धावचीत बाद. एक चेंडू, धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद. येणारा एक चेंडू आणि विजयासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता असेल. या मॅच मध्ये आता खेळ औपचारिकता बाकी असं दिसू लागले, कारण आपण पाहिलं ना तर जिजा 11 संघाने चांगल्या पद्धतीची बाजी मारली आहे आणि त्यांचा बाजी प्रभू कोण यावरती सुद्धा आपण चर्चा करू. ज्याने वैयक्तिक 37 धावसंख्येवरती नाबाद राहिला, ज्याने गोलंदाजी करताना आपण पाहिलं तर जवळजवळ 3 विकेट सुद्धा घेतल्या. आणखीन एक चेंडू हवेत आहे, आणखीन एक फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आपण पाहतोय आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय यावेळेला विजय संपादन केला जातोय जिजा 11 कमळपाडा संघासाठी. धन्यवाद डीजे थँक्यू. विजय संपादन केलं जाईल जिजा 11 कमळपाडा संघासाठी. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर पराभूत झालेल्या संघाने सुद्धा चांगले प्रयत्न केलेत, शेवटपर्यंत जिद्द चिकाटी सोडली नाही आणि या बळावरती आपण पाहतोय चांगला खेळ प्रदर्शित केलेला आपण पाहतोय.
चला पुढची मॅच या ठिकाणी त्वरित सुरू करायची आहे. एका लाईनने आपण पाहतोय जिजा 11 संघ या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जातोय आणि ही मॅच या ठिकाणी एंड झालेली आपण पाहतोय. या मॅचचं मॅन ऑफ द मॅच पारितोषिक जाईल ज्याने 37 धावा केल्या. फलंदाजी करताना गोलंदाजी करताना आपण पाहिलं तर 13 धावा देत दोन षटकांमध्ये 3 फलंदाजांना बाद केला असा श्रीकांत मुलगी ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला श्रीकांत मुलगी आपण आपलं पारितोषिक